हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आता वाजले आहे 11:30 आणि आज आमच्या घरी येणार आहे गेस्ट. तर कोण येणार आहे हे तुम्हाला पुढे समजेलच, पण आता गेस्ट यायचं म्हटलं ना की पूर्ण घर आवरावं लागतं, कारण की तो असा गेस्ट आहे आमच्या घरातला की जराही तिला 19-20 जर दिसला आमच्या घरात ते लगेच सगळे रिपोर्ट जे आहे ते माझ्या मम्मीकडे जातात. आणि मग मला मम्मीचा फोन येतो की तू हे साफ नाही केलं, तू हे साफ नाही केलं, तुझं हे असं आहे हे तसं आहे, सगळे एंड टू एंड रिपोर्ट तिकडे जातात. त्यामुळे माझा नवरा आणि मी सकाळपासून लगे रोहो सुरू आहोत. बेडशीटं काढली सगळी दोन्ही रूमची, कारण ती ॲक्च्युली काढायची होतीच, पण म्हटलं आज जरा व्यवस्थित छान बेडशीट लावूया. तर बेडशीट काढली आहे, या रूमची सुद्धा बेडशीट काढली आहे. आणि आता सगळं मी पुसायला लागलो आहे घर. कुठं कुठं घाण आहे, कारण की तो असला एकदम भयानक गेस्ट आहे आमच्या घरातला की तो येण्याच्या अगोदर सगळं साफसुथरं आम्हाला करावं लागतंच, नाही तर ते A to Z डिक्टो रिपोर्ट होतं. त्यामुळे तिने सांगितलं रिपोर्ट मला मग बघावं लागतं, अरे खरंच इथं घाण आहे का, हो हा आहे, असं आहे. त्यामुळे सगळं साफ करावं लागतं. तर आज ॲक्च्युली आहे खूप कामं पण. तर गेस्ट तो आमचा येणार आहे 2 वाजता. तुम्हाला काही लोकांना भणक लागलीच असणार आहे की मी कोणाची गोष्ट करते, आणि जर काही नाही लागली तर हा व्लॉग जो आहे एंडपर्यंत नक्की बघा. खूप मजेशीर असणार आहे हे फॉर शुअर, कारण आजचा दिवस आमच्यासाठी खूप मजेशीर आम्ही सेलिब्रेट करणार आहे. त्याच्यामुळेच मी आज खास हा व्लॉग स्टार्ट केला आहे. 11:30 वाजलेत. आज भरपूर काम आहे मला. वटसावित्रीचे पूजेचे पण सामान घ्यायचं. इंदर पण एकदम कामाला लागलेला आहे बघा. इथं बघा इंद्रजित आहे, तो पण सगळा पसारा जो आहे तो इकडे तिकडे साफ करतोय. जे काही एक्स्ट्रा जे आमच्या गोष्टी आहे, आपलं असंच होतं का रे, कोणी आपल्या घरी आलं ना तेव्हाच आम्ही सगळे पसारा काढायला सुरुवात करतो. तर चला पटकन बेडशीट लावून घेऊया. मी काढून तर ठेवले, मी नुसती इकडे तिकडे फिरते, मला काय कळना कुठं काय आता करायचंय. हे बघा, ही काढून ठेवली मी ही 2 बेडशीट. झालंय का, लागलं का पण नाही, थोडस काम केलं, मान दुखायला लागली माझी. अरे 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 इथं 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 बघा ना, थोडं काम केलं मी आज, इतकं दुखायला लागली मानेच इथं. परत स्टार्ट झालंय माझं दुखणं. तू बरोबर ठिकाणी नाही हे करते, मग इथे दुखतंय माझं. बापरे. तर झालंय बाबा, एकदाच्या लावून बेडशीट्स लावून झाल्यात. इथली पण रूमची झाली आहे. इथला तर हा पसार इग्नोर करा, कारण की मला बिलकुल सुद्धा ठेवायला जागा नाही आहे. काय करू मला कळेना, कारण की इथं हे पण नाही वरती बघा, कप्पे जे असतात ठेवण्यासाठी तसे पण नाही, शेल्स पण नाही आहे. त्यामुळे मला आता हे असंच ठेवावं लागणार आहे. जोपर्यंत माझं घर होत नाही तोपर्यंत आता काही ऑप्शन नाही मला. पण तरी पण बघा ना किती छान इथे इथने हॉल आवरला आहे. ॲक्च्युली त्याची एक क्वालिटी खूप चांगली आहे की असं पसारा जर जास्त असेल ना, कुठं तो लपवून ठेवतो ते कळतच नाही मला. ते जमत नाही कुठला पसारा कुठं ठेवायचा, पण त्याच्यात ती क्वालिटी खूप चांगली आहे की बरोबर पसारा कुठंतरी छान लावून ठेवतो आणि एकदम ऑर्गनाईज चांगलं म्हणजे करतात. तर ह्याला काही ऑप्शन नाही, कारण मी ठेवू कुठे हे सगळं मिक्सर्स वगैरे. माझं असं म्हणणं आहे की जेव्हा पण मी माझ्या नवीन घरी जाईल तर हे म्हणजे हे बॉक्स असावा, कारण की म्हणजे छान व्यवस्थित ते बॉक्समध्ये आपल्याला रॅप करू शकतात. किंवा हा मोठा जो बॉक्स आहे ह्याच्यामध्ये काही पण चिनूची खेळणी सगळी ठेवली तर ते कसं शिफ्ट करायला जरा बरं पडते. म्हणजे थोडंफार बॉक्स असावे, कारण की मी जेव्हा पॅकर्स अँड मूवर्सकडनंच करते शिफ्टिंग करताना, पण आपल्याकडं पण थोडे बॉक्स असावे म्हणून मी ते ठेवलेत. आणि ते कसं डायपरचे पण चिनूचे मोठे मोठे आम्ही बॉक्स मागवतो, ते पण येतात. त्यामुळे आता त्यांनी काढले वाटतं. आणि कांदा मी आता घेऊन भरून ठेवला आता कांदा, कारण की कांदा महाग होईल ह्याच्या हिशोबाने मी भरून ठेवलाय कांदा. मला हा बसला आहे रिलायन्समधून 12 रुपये किलो प्रमाणे. तेव्हा म्हणजे साधारण 2 आठवड्यापूर्वी मी घेऊन ठेवलाय. तर तो आता सुट्टा करायचा आहे मला, पण सुट्टा जर मी तर घरात जर केला ना, तो ही चिनू सगळं ते टरफले काढून काढून सगळं घर घाण करेल आणि ते कांदा सुद्धा खराब करेल. त्याच्यामुळे मी त्यातच ठेवला, अजून काढला नाहीये. बघा केव्हाच तिला कपडे घालायचं म्हणतोय नाही, मी कपडे घेऊनच बसले, आम्ही फिरतो तिला माग माग. हे बघ, तिला राग ह्याचा आलाय की तू तिला रागवलाय. कपडेच नाही घालायचे हिला, जशीच जायचंय का बाहेर. मग काय दूध देऊ रागवलाय डॅडा तिला. वय थांब, मग चमचा घेते मी.
कपडेच घालायचे नाही तिला, त्यामुळे आमचं 15-20 मिनिटं इथंच टाइमपास झाला. मागे मागे आम्ही फिरतो तिच्या, कपडे घाल कपडे घाल. केस पण सेट नाही केले मी ना, ब्लो ट्राय केला, काही नाही केलं, तशीच आता निघतोय. चला हा, व्हेरी गुड. मम्माचं करायचं होय जय बाप्पा. हा अरे बापरे, अरे बापरे. जा इथं क्रो तिला दिसायला. कुठे आहे क्रो? बोर आहे क्रो, कुठे आहे? हा, तिचं पोट बघ इंदर कसं छोटा झालाय. छोटा झालाय. पाहिलं का स्टाईल बघितली का? हे बघा स्टाईल बघा. हा आ आ आ आ कुठं चाललीस तू? कुठं चाललीस तू? कुठं चालली अगं पण तू? मी घालू? कोणाचं आहे? कोणाची चप्पल आहे? तू कोणाची चप्पल आहे ही? मी घालू? हा. तुझे शूज कुठे आहे? तुझे शूज इथे आहे. हा, तुझे खाली शूज गाडीत. पण ते दुसरे घालायचे का, ब्लॅक कलरचे का संध्याकाळी घालायचे? ते कधी काढायचे एवढे शूज आहे ह्याच्यामध्ये? काय असे छोटे. तिला एवढा क्रेज आहे चप्पलचा. चिनूला आत्ता तरी 5-6 जोड आहे चप्पलांचे. पप्पा मम्मी कधी पण आले तिला चप्पलच आणतात, शूज आणतात, कारण की संगमनेरला चांगले भेटतात शूज. टार्गेट आमचं 1 वाजताच होतं बाहेर निघायचं. 1:15 वाजलाय. कधीच आम्ही ऑन टाइम नसतो, कधीच नसतो. 1चं नाही 12. ॲक्च्युली पहिले 12चं होतं. मग 12चं होता मी म्हटलं फिक्स मी 1 वाजेपर्यंत तरी तयार होते. आणि 1:15 वाजले. हिनं टाइमपास केला. ह्याच्या पोरीनं टाइमपास केला. हिला लई नखरे असतात. एक तर ड्रेस कुठला घाला माहीत असतो. गरम हो यार, खूप गरम व्हायला लागलंय. हो ना, दमट झालंय. आता एक जवळच्या नर्सरीमध्ये बघून आला, मला वडाचं झाड पाहिजे आणि त्यांच्याकडे संपली. मी गेले 2 आठवडे झाले सांगते वडाचं झाडावर. इंद्रजित बघा इथं बघायला गेलाय. अजून इथे एक नर्सरी आहे आणि मागे इथं अजून एक नर्सरी आहे. तर वडाचं झाड भेटतंय की इथं बघायला गेलाय. कितीचा रेट होता? 12,000 रुपयाला. बोनसाईज मोठा आहे, चांगला. मला घ्यायचं यार, पण आपण तिकडे घेऊ, नवीन घरी घेऊ. मला आवडते यार ती बोनसाईची झाडं. प्रॉपर शेप मध्ये पाहिजे. ओबड आलेला नाही. ओबड होतं त्यांच्याकडं. ते होतं ते 12,000ला आणि साधं जे आहे ते 500 रुपयाला. 500 म्हणजे पण खूपच झाले. काय असतं एवढं 500 रुपयात? काय लोक कसं धंदा करतात राव, काय कुठले रेट लावतात खरंच. पण एवढं एक चांगलं इथं भरपूर नर्सरी आहे, म्हणजे आहे ना. तर असे संगमनेरला तर मला नाही माहिती एवढं कधी दिसलं. मला मसवडला पण एवढ्या नर्सरी नाही दिसले. एक पण नाही दिसले, म्हणजे एकच दिसली ती. हा तिथं पण तेच रेट असणार आहे, दुसरे काय असणार आहे मला वाटते. मी काय डायरेक्ट तिकडेच जाऊया ना. आणि इथे पुढे ना ह्याचं पण आहे ना दुकान, पूजेचं दुकान आहे इथं. हा जो एरिया आहे ना बाणेरवाला एरिया, फर्स्ट टाइम म्हणजे आम्ही जेव्हा आमचं लग्न झालं होतं तेव्हा आम्ही इथं राहत होतो, त्यामुळे इथली आम्हाला भरपूर दुकानं माहिती आहे की इथं कुठं काय भेटतं. थोडं वाकडचं एवढी आयडिया नाही येते, पण इथं माहिती सगळं आम्हाला की इथं पूजेचं सामान कुठे भेटते वगैरे, किंवा इथे नर्सरी कुठल्या आहे ते सगळं आम्हाला माहिती आहे. हे बघा मी इथं आले आता नर्सरीमध्ये, आणि इथे खूप छान अमाऊंटमध्ये, म्हणजे किती छान झाडे आणि रेट पण एवढे नाही का रे. मी तुम्हाला सांगेल ॲड्रेस, इथं तुम्ही जर असाल तर या. औंधचा रोड आहे हा, औंधच्या रोडमध्येच. हा हे पानाचं आहे वाटतं ना. ये खाने का पानी. हाँ खाने का पानी ये. हाँ इसका क्या रेट है? हो वेल पण एक घेऊया ना. मी आता बघा हे घेतली, तुळशी घेतली आहे. हे कुठलं बॉटम गुलाब, कुठलं गुलाब, बटन गुलाब, बटन गुलाब घेतला. नंतर मोगरा घेतला, मला आवडतो मोगरा म्हणून मोगरा घेतला. आणि हे कमी मेंटेनन्स वाले घेतलंय. तर तुम्हाला अजून कुठले झाडं छान माहिती असेल तर प्लीज मला सांगा. आणि आपलं हे वडाचं झाड
पूजेसाठी छोटंच मला भेटले, पण ठीक आहे, स्वीट आणि क्यूट. मी एवढी खुश आहे, मी झाडं घेतली आहे. हे गुलाबाचं घेतलंय, माझा मोगरा आहे तिथं, अजून एक हे वाले घेतलंय. पीछे खाली नहीं है पिचे नाही ना खाली, सामान आहे. ऊपर रखना पड़ेगा. हाँ उधर रखो, उधर से. हाँ अगं माझ्या लाडकं, बघ किती छान झाडं घेतली बघ तुला. मी आज एवढी खुश आहे, म्हणजे मला खूप आवडतात झाडं, पण काय होतं माझ्या घरात नाही राहत. काय हो, काही ना काय होतं आणि ते मरतं, कीड पडते, मग काय कळूनच येत नाही. मला एवढं नॉलेज नाही, पण म्हटलं यावेळेस घ्यायचे. आता बघू, इंदाची रेट करायला गेला, मी इथंच बसते चिनू बरोबर गाडीत. हाय काय सगळ्यांना, हाय. हा डॅडा, हो हो. चिनू कोण आले आपल्या घरी, कोण आले, कोण आले तू सांग ना सगळ्यांना, कोण आलंय. मला एक खरं सांगा, चिनू कोणासारखं दिसतं, मम्मा सारखं की डॅडा सारखं? सगळेजण म्हणतात डॅडा डॅडा, पण चला मम्मा पण कोणीतरी म्हणाल. चिनू किती गुगल दिसतंय. का मारायचं? मला पापी दे ना. मी पापी घेऊ तुझी, घेऊ दे. ची असतं बाय ते. आणि चिनू कोण आहे का, चिनू कोण आहे? ये कोण आलं आपल्या घरी, ये कोण आलंय चिनू, कोण आले? मॉली आहे. आऊ कधी कधी असं वाटतं छोटी आहे गाडी असावी घरामध्ये. प्रॉब्लेम हा येतो, सॅग घे. गाडी लावायला जागाच नसते, त्याला लागते मोठी जागा. आहे बघा किती कट टू कट लावली आता गाडी, जागाच नाही इथे गाडी लावायला, काहीच जागा नाही आहे. हा मग एक जागा जरा बघते मी, तिथं बसते का. फायनली आले. फायनली त्यांचं मिलाप. काय मिलाप करणार काय? तिथं बहिणीचं काही घेणं देणं नाहीये, म्हणून मी मोकळा घातलाय जरा ड्रेस. छान आहे पण क्वालिटी. मम्मीचा ये. आम्ही आता आलोय स्निप्स मध्ये. आपलाच आहे स्नेट, त्यांना माहीतच नाही की आम्ही कुठे यायचंय. आणि जिजूना ड्रेस घेण्यासाठी आम्ही आलोय स्निप्स मध्ये. चला जिजू. आता महिने झाले या दुकानासाठी त्यांना. हा किती केव्हा जाऊन चाललंय की स्निच मध्ये जायचं, जिजूसाठी ड्रेस घ्यायचे. सेम शर्ट आहे. तुमचे सगळे प्रिंटेड वाले इथं, प्रिंटेड वाले जे कलर सगळे. असू दे चल अगं, असू दे. हा तुला काही नाही, तुला काही नाही. आमचं किती महिन्यापासून चाललंय तुम्हाला स्नेच मध्ये घेऊन यायचं, माहितीये का? किती वेळा सांगितलं स्नेच मध्ये यायचंय. मेकअपचे सामान भेटतं तिथं. आपल्या शेजारच्या मॉल मध्ये पण मेकअपचं सामान भेटतं. काय माहिती, आम्हाला दिसलंच नाही कधी मेकअपचं सामान तुझं. चल वरती. इतकं गरमी आहे पुण्यामध्ये, काल पाऊस पडला, खूप गरमी आहे पुण्यात. मी केस माझ्या लगेच वरतीच बांधून टाकले. इथं आल्यावर बरं वाटलंय. होय जिजू, कुठला पण घ्या. हा काका घालून पा. चिनू कोणतं घ्यायचं काकाला? हे 2 द्यायचे म्हणते चिनू. अरे ते का पुष्पा आहे का तो? अरे काय काल, अरे मग ती पुष्पा आहे का माझा नवरा?
चांगलंच आहे बघायला. इथे पण आहे बघ अशी अगं प्रिंट मध्ये. अगं तिने बोट धरलंय. सोनी कोण आहे? सोनी मी चिनू कोण आहे? चिनू कोण आहे? चिनू कोण आहे? चिनू चिनू कुठे आहे? सोनी कुठे आहे? सोनी कुठे आहे? एवढं लागलं. मी कोण आहे? सोनी आहे. चिनू अगं तिला थोडा शॉर्ट झालाय का? थोडासाच झालाय शॉर्ट. घेत आहे का? मला हे मला तुला खरं सांगते, माझ्या नवऱ्याची पण शॉपिंग मला परवडत. इतका वेळ लावता अगं तो, इतका वेळ लावतो ना, पटकन सुद्धा नाही आवडत. कुठे गेला दाखव जा. डॅडा कुठे गेला? तिकडे गेला. काय काय घ्यायचंय? रिलायन्स मध्ये आलोय आणि मी नेहमी जास्त शॉपिंग करते. काय काय घ्यायचंय? आणि इथं नवरा बघा ना, असं किती सिस्टमॅटिक पिशवी. गाडी तर राहते. आम्ही रिलायन्स मध्ये आले आता. 6:30 वाजले. आम्ही सकाळपासून फिरतोय अजून घरात नाही आलो आम्ही. हो पाहुण्यांना घरी घेऊन जायचं ही पद्धतच नाही आहे. आम्ही बाहेरच येतोय, बाहेरच मजा करतोय. हाय चिनू. आम्ही गेला होतो फक्त डायपर चिनूचा, एवढं खरेदी झाली आहे. हे ब्रश कोणी घेतले? अगं त्यांचे बिल त्यांचं बिल वेगळं आहे. चुकीचं आहे. हे त्यांच्या बिलातले. मीच तिथं पुढे थांबायला पाहिजे. मग सगळं काढून दिलं. हे बिल सेपरेट करा, हे आमचं बिल आहे. एकच गोष्ट आम्ही घ्यायला आलेलो. अगं तू आम्ही पिशवी शेअर करतो की? पिशवी शेअर करू शकतो आम्ही पिशवी शेअर करू शकतो आम्ही. सामान घ्या. माझा नवरा नेहमी म्हणतो एकच गोष्ट घ्यायची असते रिलायन्स मध्ये, एवढं सगळं होऊन जातं. मला यार केव्हाच इथं वेळ लागतोय. पहिले पाणी टाकते. बाई चिनू किती छान छान मम्मीने काय काय आणलं. त्याने किती छान केलं ना तुळशीला. स्वामिनीने ना असे तुळशी हे आणलेत, म्हणजे कुंड्या आणल्यात, प्लास्टिकच्या कुंड्या आहेत. आणि ही तुळसची बागा ना किती छान आहे. आणि त्यांच्या सोसायटीमध्ये त्यांनी सांगितलंय की इथं बाहेर वगैरे नाही लावायचे आहे, त्याच्यामुळे आता हे इथं लावलं आहेत. आणि तसं पण चुकीचंच आहे बाहेर लावणं, कारण की कोणाच्या पण अंगावर पडू शकतात. चिनूनी काय केलं? लगेच फुलं तोडायला सुरुवात केली. तिला काय माहिती आहे ना का चिनू? आणि मला लगेच म्हणते की टीव्ही लाव. एवढी खुश आहे माझी, सगळे झाडे मरतात प्लीज. अगो कुठं लागलं? कुठं लागलं? गो कुठं कोण मारलं? गो हातले तू काल हातले. अगं केलं की अगं केलं की हातले. अगं पण केलं की बास की आता. अहो चोळलं की, मी तेच सांगते. अगं तुझी पोरगी का काही. सो गाई चला आपण आता ब्लॉग आहे तो इथे संपूया. 9:30 वाजले. इतकं थकलोय, आमची अशी पाय सनसन करायला लागली आहे. आणि आता आम्ही जेवण ऑर्डर केलं आहे बाहेरनं, तर मस्त जेवण आता आणि रिलॅक्स असं झोप ना, कधी झोपलं असं झालं आता मला. म्हणजे सकाळपासून आम्ही थकलोय. तर भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. सो टिल देन बाय. चिनू बाय. चिनू बाय. गुड नाईट. लाईक करो.
लाईक करो. तिला नाही येत अरे हा. येतं की